नमस्कार, मी अक्षताज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण अंजीर मावा मोदक कसे करायचे हे पाहणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मावा अंजीर मोदक बनवण्यासाठी मी इथे 4 अंजीर घेतलेले आहेत। 1 तास भिजवले होते याला मी, आणि त्यासोबत मी 4 काजू घेतलेत, त्यालाही मी सोबत भिजवले, आणि 2 पेंड खजूर घेतलेले आहेत। आता हे मी एकत्र मिक्सरला फिरवून घेणार आहे। याची मी अशी मिक्सरला फिरवून पेस्ट करून घेतलेली आहे। आता एका पॅन मध्ये मी 1 वाटी मिल्क पावडर टाकते। आता यात 1 चमचा तूप टाकणार आहे। त्यानंतर अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर आणि अर्धा वाटी दूध। हे सर्व आपल्याला गॅस न चालू करता खालीच मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स झालेलं आहे। आता आपण याला गॅसवर ठेवूया एकदम स्लो फ्लेमवर, आणि याचा गोळा तयार करून घेऊया। मस्त घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे। मिश्रणाला थोडा दाटसरपणा येत आहे, तुम्ही बघू शकता। हे पहा, हे खाली थोडं थोडं चिटकायला सुरू झालेलं आहे। याला काही जास्त वेळ लागत नाही, खूप कमी वेळात हे बनतं। गोळा बनायला तयार होत आहे। आता आपल्याला यात 1 चमचा आणखी तूप टाकायचं आहे। मिक्स करूया। तूप टाकल्यानंतर हे बघा, माव्याला कशी चकाकी येते, तुम्ही पाहू शकता। आपला मावा बनून झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हा मावा थंड होण्यासाठी ठेवूया। कोमट थंड करायचा आहे, जास्तही थंड नाही, एकदम कोमट थंड। गॅस बंद करते। हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। आपले मिश्रण कोमट थंड झालेले आहे। यात आता हे अंजीर, काजू आणि पेंड खजूरची जी पेस्ट आहे ती मी यात टाकणार आहे। आणि पिठी साखर। छोटे 4 चमचे पिठी साखर टाकलेली आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे मिक्स करून घेऊया।
आपण आता याचे मोदक बनवून घेऊया। मोदक पट्टीला तूप लावून घेऊया। बंद करूया। पुन्हा इथे प्रेस करायचं, एक्स्ट्रा काढून टाकायचं। आता आपण उघडून बघूया। हे पहा, मोदक बनलेले आहेत। आपण हे हळूवारपणे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण बाकी सर्व मोदक बनवून घेऊया। हे पहा, हे पहा, आपले अंजीर मावा मोदक बनून तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।